मित्रांनो, आज आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. ही चटणी, चवीनुसार तुम्ही कमी जास्त करा. हे चवीनुसार मीठ आहे आणि फोडणीमध्ये टाकण्यासाठी हा लसूण घेतलाय आणि हे जिरे घेतलेले आहेत. चला तर मग आपण आता हरभऱ्याची भाजी प्रत्यक्ष कशी करतात तेच आता आपण पाहणार आहोत मित्रांनो. आता ही हरभऱ्याची भाजी घेतली आणि या हरभऱ्याच्या भाजीला घट्टपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ मिसळलं जातं, हरभऱ्याच्या डाळीचं. ते आता आपण बघणार आहोत ते किती लागतंय त्या प्रमाणामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत त्या भाजीमध्ये. हे पीठ टाकलेलं आहे, अजून थोडं पीठ टाकावं लागतंय. आणि नुसतं पीठच टाकून नाही घ्यायचं मित्रांनो, तर याच्यामध्ये फोडणी देताना आपल्याला शेंगदाण्याचं कूट देखील टाकायचं असते. याला कुठल्याही प्रकारच्या मसाल्याची गरज लागत नाही मित्रांनो जास्त. ह्याच पदार्थामध्ये ही भाजी अत्यंत स्वादिष्ट होते. चला तर मग कृती बघूया आता आपण प्रत्यक्ष. हे हरभऱ्याचं आता हे टाकले भाजीमध्ये, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि ही भाजी डायरेक्ट पुन्हा काय करून घ्यायची, आपल्याला हटवून घ्यायची आहे. गॅस चालू करून घेतलाय. आता आपण कढाईमध्ये आता आपण ह्या तेल टाकून घेऊया. हे तेल टाकून घेतले कढईमध्ये. हे तेल गरम झालंय. आता ह्याच्यामध्ये जाणार आहे ते लसूण. आता हा लसूण आपला लाल व्हायला लागलाय, मग जिरे टाकून घ्यायचे. दोन्हीही परत याला ढवळून घ्यायचं, हलवून घ्यायचं दोन्हीला बी. आता चटणी आणि मीठ दोन्हीही टाकून घ्यायचे. ही चटणी व्यवस्थित परतली पाहिजे मित्रांनो. चटणी जर व्यवस्थित नाही परतली तर पोटामध्ये गडबड होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे चटणी या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. चटणी थोडी लालसर काळी होऊन द्यायची, म्हणजे पोटामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड होत नाही. आता आपली चटणी लालसर काळी भाजून घेतलेली आहे आपण. आता ह्या तेलामध्ये आपण आता पाणी टाकूया. आता माणसाच्या हिशोबानुसार पाणी टाकायचं. मी एकटाच खाणार आहे त्याच्यामुळे माझ्या पुरतच पाणी टाकले मी. आता सध्या आपण याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्याला उकळी आली की या पाण्यामध्ये आपण भाजी, पीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे तीन जे काही मिश्रण तयार केलं ते त्याच्यामध्ये हटवून घ्यायचं. मित्रांनो, या हरभऱ्याच्या भाजीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामुळे पोटाच्या विकारासाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. तसेच पचनासाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. बलवर्धक अशी ही हरभऱ्याची भाजी आहे. हरभऱ्याच्या भाजी जर आपण खाल्ली तर मटणापेक्षाही भारी ती जी भाजी होती. त्याच्यामुळे तुम्ही हरभऱ्याची भाजी नक्कीच ट्राय करून बघा मित्रांनो. आता आपण या पाण्याला उकळी आलेली आहे, हे आपण पाहू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये भाजी हटवून घेणार आहोत. ह्याच्या काही जास्त गिटुळ्या बी होत नाहीत, त्याच्यामुळं पळीने हाटलं तरी चालतं. आणि तुमच्याकडे ते हटायचं साहित्य असेल तर त्या दुसऱ्या साहित्याने देखील तुम्ही हटवू शकता. त्याच्यामध्ये बेसनासारख्या जास्त गिरवळ्या होत नाहीत, त्याच्यामुळं कशानेही हटवू शकता, अडचण तशी काही नाही. आता आपली भाजी हटलेली आहे आणि ती अगदी 2 मिनिटच शिजून द्यायची. मित्रांनो, अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि या भाजीबरोबर गरम गरम भाकरी करायच्या तर खायच्यात आपल्याला. त्याच्यामुळं हे भाकर करायला चालू आहे आता. बाजरीची भाकर चांगली असते आरोग्यासाठी. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर लईच चांगली असती.
उन्हाळ्यामध्ये मात्र बाजरीच्या भाकरीने तुम्हाला जळजळ होऊ शकतं, उन्हाळ्याला लागू शकतात हातापायाची आग, म्हणजे उष्णता असते ना बाजरीच्या भाकरीमध्ये, त्याच्यामुळे बाजरीची भाकर पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे. आणि तीच बाजरीची भाकर आता बनवायला सुरू आहे मित्रांनो. बाजरीची भाकर आणि हरभऱ्याची भाजी याचं कॉम्बिनेशन अतिशय व्यवस्थित लागतं खाण्याला. मटणाच्या तोडीचा आयटम आहे हा मित्रांनो. आपली बाजरीची भाकर रेडी. आता ती तव्यावर टाकून घेणार आहोत आपण. तिला आता पाणी लावायचं या बाजरीच्या भाकरीला. पाणी लावून झाले आता या बाजरीच्या भाकरीला. आता ही भाकर आपल्याला उलटून घ्यायची. मस्त अशी भाकर पचली बघा आणि पलटून टाकली. ही भाकर आपली मस्त खालून भाजली. आता हिला आपण पलटी टाकली बघा. आणि तुम्ही आता बघा ही भाकर आपली कशी फुगती टमटम. बघा भाकर कशी फुगायला लागली. मस्त मस्त भाकर फुगली. वा 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 वा, एक नंबर भाकर फुगलेली बघा मित्रांनो. मस्त फुगली भाकर. आणि ह्या बघा ह्या ठिकाणी आता वाफ निघायला लागली. ही वाफ निघती. बघा मस्त फुगलेली भाकर आहे. आमच्या गावाकडं किचन वाटा आहे. या गावाकडच्या किचन वाट्यावरती हे सगळा स्वयंपाक चालू आहे मित्रांनो. मित्रांनो आपल्या हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकर रेडी झाली आहे. चला आता खायला. मित्रांनो ह्या बघा ही हरभऱ्याची भाजी आपली तयार आहे. तुम्ही पण जेवायला या. मस्त भाजी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच या चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.